असं आहे की त्यांना काही लोक संत म्हणायला लागलेत. भगवे कपडे घातल्यानंतर जर कोणी संत झाला असता तर अनेक श्वानांचा रंगसुद्धा भगवा आहे. यासाठी प्रमाण आहे तुकाराम महाराजांचं, भगवे श्वान जरी सहज वेश त्याचा. त्यामुळे भगव्या रंगाचा श्वान कधी जसा संत होऊ शकत नाही तसं भगवं परिधान केलेला प्रत्येक व्यक्ती हा संत असू शकत नाही. याच्यापूर्वीसुद्धा धर्माच्या नावावर अनेक लोकांनी जातीजातीमध्ये तेढ निर्माण करणारा प्रयत्न झाला. माझं म्हणणं असं आहे की बांगलादेशमध्ये जे अत्याचार होऊन राहिले त्याचं कोणी समर्थन करत नाही, पण बांगलादेशच्या अत्याचाराचा भारताच्या याचा संबंध काय? कोण भारतातलं वातावरण खराब करते आहे? कोण्या मुसलमानांनी हिंदू धर्माच्या विरुद्ध अपशब्द काढलेत किंवा कोण्या हिंदूंनी मुस्लिमांच्या विरुद्ध अपशब्द काढलेत? असं काही नसताना, आपल्या धर्माचं तत्त्वज्ञान सांगत असताना हिंदू धर्माचं, तर हिंदू धर्मातल्या चांगल्या गोष्टी सांगा ना. हे अशा पद्धतीनं हजरत मोहम्मद पैगंबर जे ते इस्लाम धर्मियांचं श्रद्धास्थान आहे त्यांच्याबद्दल एवढ्या अश्लील भाषेमध्ये बोलताना मला असं वाटते या महाराजांना जराशी लाज वाटली नाही का? त्याच्यामुळे अशा लोकांना